यानंतर बातमी आहे पुण्याहून। बांगलादेशी तरुणी मोठ्या प्रमाणात बुधवार पेठेतल्या कुंटणखान्यात आणल्याच्या बातमीवरून पुणे पोलिसांनी सर्वात मोठा छापा टाकला आणि त्यातून काय पुढे आलं पाहूया। पुण्यात बुधवार पेठेतील रेड लाईट भागात तब्बल 300 ते 400 पोलिसांच्या ताफ्यानं कोम्बिंग ऑपरेशन केलं। मुळात या कारवाईची सुरुवातच एका पोलीस महिलेनं कर्तव्यात केलेल्या कसूरमुळे झाली। साधारण महिन्याभरापूर्वी एक बांगलादेशी तरुणी पुण्यातल्या फरासखाना पोलीस ठाण्यात आली होती। कुंटणखान्यातील मालकीण माझ्याकडून जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची तक्रार या तरुणीनं दिली। मात्र पोलिसांकडे मदतीसाठी आलेल्या तरुणीलाच महिला पोलिसानं जबरदस्तीनं कुंटणखान्यात सोपवल्याचा आरोप झाला। यानंतर पोलीस महिलेचं निलंबनही झालं। या प्रकरणानंतर बुधवार पेठेतल्या कुंटणखान्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी तरुणींकडून वेश्या व्यवसाय केला जातो अशी शंका पुणे पोलिसांना आली। रात्रीतून 300 पोलिसांच्या मदतीनं छापा टाकला गेला। कुंटणखान्याकडे जाणारे सारे रस्ते बंद केले गेले। मात्र झाडाझडतीनंतर पोलिसांच्या हाती 2च बांगलादेशी तरुणी लागल्या। बुधवार पेठेत काही अंमली पदार्थही जप्त केले। 700 जणांची चौकशी झाली। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।